आणि पुढची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या वादासंदर्भातली ही महत्त्वाची अशी अपडेट। कारण विद्यापीठाचं नामांतरण न करण्यासाठी राजकीय नेते आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी, शिक्षक, प्राचार्य संघाचं हे आंदोलन सुरू आहे। याआधी खरं तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यापीठाच्या नामांतराची मागणी केलेली होती। शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केलेली होती। मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जातोय। शिवाजी विद्यापीठमध्ये शिवाजींचा अवमान होत नाही, एकतरी नाव होत नाही। आमच्या शाहू महाराजांनी शिवाजी टेक्निकल, शिवाजी वैदिक स्कूल अशा पद्धतीने शिवाजींचा सन्मान केलेला आहे। एवढंच काय, ज्यांची संकल्पना होती त्या डॉक्टर बाळकृष्णांनी शिवाजी द ग्रेट, त्यामुळे शिवाजी या नावामध्ये निश्चितच सन्मान आणि आदर आहे। त्यामुळं इथल्या सर्वसामान्य जनतेची, इथल्या विद्यार्थ्यांची, इथल्या कर्मचाऱ्यांची भावना एकच आहे, आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ याचा नामविस्तार कदापि होऊ देणार नाही। हे विधेयक पारित होताना याचं नाव नेमकं काय असावं याच्यावर थोडासा वाद होता। त्यामध्ये बराले साहेबांचा जास्त आग्रह होता की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव असावं म्हणून, आणि तो आग्रह त्यांनी 2-3 दिवस लावून धरला। त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलवलं आणि समजावून सांगितलं की हे जे शिवाजी एकेरी नाव जरी वाटत असलं तर ते आदरार्थी आहे आणि ते फक्त शिवाजी महाराजांचंच नाव आहे। लोकांच्या मुखी ह्या विद्यापीठाचं नाव घेताना शिवाजी विद्यापीठ असं घेतल्यानंतर शिवाजी महाराजांचा आदर होतो। जर आता या नामविस्ताराच्या माध्यमातून नामविस्तार जर व्हायला गेला तर त्याचा शॉर्ट फॉर्म तयार होईल, जसं की CST। हे CST असं नाही आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं तिला नाव दिलं गेलं। JNUच्या संदर्भात बोलायला तर जवाहरलाल नेहरूंचं नाव आहे, ते कुठंच घेतलं जात नाही आणि असं आमच्या विद्यापीठाचं होऊ नये।